सध्या मी आहे मुंबईच्या धारावीमध्ये. सध्या मुंबईमध्ये आपल्याला माहिती महानगरपालिकेच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. सगळ्याच पक्षांचे उमेदवार आपापला प्रचार सध्या करत आहेत. मात्र एकूण मुंबईचा जर आढावा घेतला तर इथला अंदाज घेणं खूप अवघड झालेलं आहे. कारण यावेळी महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही मध्ये वेगवेगळे पक्ष आपापल्या स्वतंत्र सामर्थ्यावर निवडणुका लढत असल्यामुळे इथला अंदाज घेणं सोपं नाही आहे. मी सध्या धारावीच्या 187 क्रमांक वॉर्डमध्ये या ठिकाणी खरं तर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचे उमेदवार या ठिकाणी आहेत. त्यांचं पारडं थोडंसं जड वाटतंय लोकांची चर्चा केल्यानंतर. या ठिकाणी उभाटा आणि काँग्रेस आणि अर्थातच शेतकरी कामगार पक्ष या तिन्ही पक्षांचे उमेदवार स्वतंत्रपणे लढत आहेत. मात्र या तिघांचंही या ठिकाणी सध्या प्राबल्य दिसत आहे. त्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांचं पारडं काहीसं जड या ठिकाणी आपल्याला वाटतं. कारण प्रचाराची त्यांनी बरीचशी आघाडी घेतलेली या ठिकाणी. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं या ठिकाणी ॲडव्होकेट साम्या राजेंद्र कोरडे या उमेदवार आहेत. आणि आपण मागं काही आम्ही कारण एवढा वेळ नाही आहे म्हणून मुंबईत फिरताना अनेक ठिकाणच्या वॉर्डचा अंदाज घेतल्यानंतर 187 वॉर्डमध्ये मी या ठिकाणी थोडंसं फिरण्याचा प्रयत्न केला आणि काही प्रचाराचाही अंदाज घेतला आहे. तर त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार ॲडव्होकेट साम्या राजेंद्र कोरडे यांनी प्रचारात बरीचशी आघाडी घेतलेली आहे. मात्र मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे इथला अंदाज व्यक्त करणं खूप कठीण आहे. तसं मुंबईचाच अंदाज यावेळेस उघडपणे आपल्याला व्यक्त करता येत नाही. कारण या ठिकाणी जेव्हा सामान्य लोकांशी आपण चर्चा करतो तेव्हा लोक स्पष्ट एकतर संकेत देत नाहीत आणि जे देत आहेत ते त्यांचं म्हणणं असं आहे की यावेळेस कोणत्याही एका पक्षाला इथं पूर्णपणे बहुमत मिळणं शक्य नाही आहे. अर्थात महायुतीलाही नाही आणि महाविकास आघाडीलाही नाही. म्हणजे आपण जर महाविकास आघाडी आणि महायुती असा जरी या ठिकाणी खरं तर पक्ष वेगवेगळे लढत असले तरी यांचा अंदाज घेतला तरी स्पष्ट बहुमत कोणालाही मिळण्याची शक्यता इथं नाही आहे. 16 तारखेला नक्कीच संमिश्र निकाल मिळण्याची शक्यता आहे. मात्र लोक थोडक्या धक्क्या आजोबात हेही बोलत आहेत. मात्र EVM काही प्रॉब्लेम असेल लोक म्हणत आहेत तर मात्र महायुती मोठ्या संख्येनं किंवा आघाडीनं पुढे निघेल. परंतु हे तर सगळीकडेच मत आहे. तर एकूणच मुंबईचा अंदाज घेणं सध्या तरी अवघड आहे. मात्र प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. आज आणि उद्यापर्यंत प्रचार सुरू राहणार आहे. उद्या 13 तारखेला सायंकाळी प्रचार 5 वाजता संपेल आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला माहिती 15 तारखेला इथलं मतदान होत आहे. सध्या धारावीच्या या गल्लीबोळा जेव्हा मी गेलो तेव्हा खरोखर आत्तापर्यंत आपल्याला कळलं की का धारावीला सगळेच पक्ष हायलाईट करतात. कारण इथल्या लोकांचं जीवन खूपच कठीण आहे. गल्लीबोळात बघितलं तर अक्षरशः दम कोंडतो आहे. आम्ही जेव्हा काही गल्लीत गेलो तर मलाही वाटायचं की आपण एखाद्या म्हणजे जिथं रस्ते आहेत ते रस्तेच एवढे कंजेस्टेड आहे की आपल्याला तिथून कधी बाहेर पडेल असं वाटतंय. मुंबईच्या बाहेरच्या लोकांना तर तिथं जाणं किंवा प्रवास करणंही अवघड वाटतंय. अशा परिस्थितीमध्ये धारावी या ठिकाणी काही विशेषतः महाविकास आघाडी उभाटा गट काँग्रेस असेल आणि विशेषतः शेतकरी कामगार पक्ष यांनी धारावीच्या पुनर्वसनाचा प्रश्न मोठ्या परीने उचललेला आहे. आणि धारावीच्या पुनर्वसनामध्ये आपल्याला माहिती आहे अदानीकडे हे जाऊ नये आणि धारावी अदानी कशाप्रकारे गिळंकृत करू इच्छितात हा प्रचाराचा मुद्दा या तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी बनवल्याचं आपल्याला इथं दिसतं. मी तर फक्त आज वेळेअभावी फक्त मुंबईला भेट देताना फक्त धारावीच्या 187 वॉर्डमध्ये काही फिरण्याचा आणि तिथला अंदाज घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र बाकी चित्र आपल्याला 16 तारखेला स्पष्ट होईल. पाहूयात धारावीतील निवडणुकीच्या प्रचारातली काही क्षणचित्रे. कोळी बांधवांना आपली निशाणी शिट्टी 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 शिट्टी. आरोही तर तुझी मैत्रीण दिसायला. अरे कशी आहेस? आपली निशाणी शिट्टी, धारावीची निशाणी शिट्टी, सामन्याची निशाणी शिट्टी. शिट्टीला वोट द्या, आपली धारावी वाचवा. कोळीवाड्याचं सीमांकन झालंच पाहिजे. कोळीवाड्याचं सीमांकन झालंच पाहिजे. कोळी
सुशिक्षित आहे, जी धारावी बचाव आंदोलनाची एकमेव लढवय्या कार्यकर्ती आहे आणि जी आता हीच लढाई पुढे घेऊन जाण्यासाठी म्हणून या निवडणुकीला उभी राहिली आहे. ही एकमेव उमेदवार अशी आहे जिने धारावीच्या सीमांकनाचा प्रश्न उचललाय आणि लावून धरलाय. कोळी बांधवांना पुनर्वसनानंतर धारावीत तब्बल 753 स्क्वेअर फीटांचं घर मिळावं अशी तिची मागणी आहे, ज्यासाठी ती गेली कित्येक वर्ष लढते. ती म्हणजे साम्या कोरडे. येत्या 15 जानेवारीला साम्या कोरडे ॲडव्होकेट या भागात 187 ना. Yes, sir. येत्या 15 तारखेला चिठ्ठी या चिन्हावर प्रचंड बहुमत आले. ॲडव्होकेट साम्या कोरडे यांना निवडून देण्यास आम्ही आपणास विनंती करतो. सध्या आम्ही मुंबईच्या धारावी येथील वॉर्ड क्रमांक 187 मध्ये उभा आहेत. या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं साम्या राजेंद्र कोरडे या शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार आहेत. सिटी ही त्यांचं या ठिकाणी निशाणी चिन्ह आहे. काय सांगाल मॅडम, आपण या ठिकाणी प्रचार करताय, सध्या काय परिस्थिती आहे धारावीमध्ये आपली? नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट साम्या राजेंद्र कोरडे. मी धारावीच्या प्रभाग क्रमांक 187 मधून निवडणूक लढवते आणि आता आपण ज्या भागामध्ये उभे आहोत तो धारावीचा कोळीवाडा आहे. आणि इकडचा मुद्दा आहे की धारावीचा कोळीवाडा वाचलाच पाहिजे अदानीच्या घशात जाण्यापासून, आणि धारावी कोळीवाड्याचं सीमांकन झालंच पाहिजे. ही लढाई आम्ही लढतोय आणि ही निवडणूक पण त्यासाठीच आहे की मतदारांनी नक्की ह्यासाठी वोट करावं. यासाठी मी हाऊसमध्ये आवाज उठवेन, म्हणून मला शिट्टी या चिन्हासमोरचं 5 नंबरचं बटन दाबून नक्की मतदान करा. हेच वातावरण आहे धारावीमध्ये. आम्ही सगळीकडे हाच प्रश्न उचलतो की पात्र अपात्र असं काही नसलं पाहिजे. धारावीवासियांना धारावीतच घर मिळालं पाहिजे, हा त्यांचा हक्क आहे. त्यासाठी आम्ही लढतो आहोत आणि हाच मुद्दा आम्ही उचलतो आहोत आणि यासाठी येणाऱ्या काळामध्ये जनता नक्कीच मतदान करेल असा आम्हाला विश्वास आहे. शेतकरी कामगार पक्षाचा शेतकरी कामगार पक्षाचा आपली निशाणी लाल पावटे की अपनी निशानी आने वाले चुनाव की निशानी वार्ड नंबर 187 की निशानी. तुम्ही जावा यश. साम्या कोरडे या एकट्या नाही लढू शकत, त्यांना तुमची साथ लागणार आणि ती साथ देण्यासाठी तुम्हाला एक मत द्यावं लागणार. साम्या कोरडे यांना मत देऊन त्यांना साथ द्या. आपण सर्व एकत्र येऊन धारावी वाचवू. अदानीच्या घशात धारावी नाही जाऊ देणार. धारावीकरांना धारावीतच घर मिळेल. ही सगळ्यात युवा असून ती सगळ्यात सुशिक्षित कंटेस्टंट आहे.